नमस्कार मित्रांनो, मागे अलीकडेच आपण माहिती अधिकार संदर्भातील फॉर्म क्रमांक अ आणि त्याबद्दलची माहिती ही सर्व अपलोड केली होती। त्यानंतर बऱ्याच जणांनी विचारलं मला आणि माहिती पण दिली की तुम्ही फॉर्म नंबर अ दिला, ब आणि क कधी देणार। हे ऐकून मला बरं वाटलं की आपला माहिती अधिकार बऱ्याच जणांनी वाचला आणि त्यांना माहिती आहे की मी काय टाकलं आणि काय नाही टाकलं। यामुळे मी लवकरच आज हा जोडपत्र ब म्हणजे माहिती अधिकारातील दुसरा टप्पा आज आपल्या समोर ठेवत आहे। तर पहा, हा फॉर्म आहे आपल्या समोर आणि या फॉर्म सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जे काय लिहिलेलं आपण वाचत आहात। तर सर्वात वर आपण जोडपत्र ब कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजे पहिला जो फॉर्म असतो तो माननीय जनमाहिती अधिकाऱ्यांना पाठवायचा असतो आणि त्यामध्ये जर आपल्याला माहिती समाधानकारक मिळाली नाही तर मग हा माननीय प्रथम अपील अधिकारी म्हणजे त्याच कार्यालयाचे कार्यालय प्रमुख किंवा कार्यालय प्रमुखांनी नेमून दिलेले अधिकारी असं असते ते। तर पहा, जोडपत्र ब दिसते आपल्याला। त्याच्यानंतर हा जो जोडपत्र हे जे जोडपत्र ब आहे तर हे कुठल्या माहिती अधिकार कायदा सन 2005 अधिनियम या कायद्यातील कुठल्या कलमाच्या पोट कलम मुख्य कलम मध्ये तिथे पण खाली कंसामध्ये दिलेला आहे। तर नियम 5 कंसामध्ये 1 पहा आणि त्याच्या उजव्या बाजूला आज आपण हे करू, कारण सर्वात महत्त्वाचा विषय असतो। आपण किती माहिती विचारली तरी सुद्धा त्यामध्ये जे काही हे असते नियम असतात की त्याच्यामध्ये 20 पहिल्या फॉर्म मध्ये आपण 10 रुपयाचा कोड फी स्टॅम्प अर्थातच न्यायालयीन फी मुद्रांक जोडावा चिकटवावा असं दिलेलं आहे। त्याच्यामध्ये 10 रुपयाचा आणि याच्यामध्ये 20 रुपयाचा, याच्यामध्ये 20 आणि क मध्ये सुद्धा 20च। तर ठीक आहे, आणि हा चिकटवल्याशिवाय आपल्याला माहिती मिळत नाही। तर पहा, खाली माहिती अधिकार अधिनियम 2005 याच्या कलम 19(1) खालील अपील, तर याच्यामध्ये आहे ते। तर प्रेषक, त्यामध्ये आता खरं आपण मुद्द्यावर येऊ की याच्यामध्ये काय माहिती, कशी माहिती भरायची आणि त्यानंतर आपण ती कशी त्यांना आपण कशी विनंती करायची, त्या अपिलामध्ये आपण आपल्या बोलण्याची पद्धत कशी असावी, आपण त्यांना काय विचारायचं। प्रेषकमध्ये साहजिकच आहे, प्रेषकमध्ये कुठे पत्रात आपण लिहितो आपला पत्ता लिहितो। तर प्रेषक आणि ते 3 ज्या सरळ लाईन दिसत आहेत त्याच्या खाली अपीलकाराचे नाव व पत्ता असं लिहिलेलं आहे। तर त्यामध्ये पहा की अपीलकाराचे नाव व पत्ता म्हणजे आपले जे अर्ज करणारे आहेत, अर्जदार आहेत, त्यांचं नाव व पत्ता लिहायचं सविस्तरमध्ये पूर्ण। कारण ते जेव्हा आपल्याला पोस्टाने पाठवतील तर ते पत्र आपल्याला मिळालं पाहिजे एवढं सविस्तरपणे लिहायचं। त्यानंतर प्रति ज्यांना आपल्याला पाठवायचं माननीय प्रथम अपील अधिकारी असं सुरुवात करायची असते। माननीय प्रथम अपील अधिकारी, त्या अधिकाऱ्याचं नाव माहीत असेल तर नाव आणि कार्यालयाचं नाव माहीत असेल कार्यालयाचं नाव एवढं टाकायचं आणि त्यांचं नाव, पदनाम, त्यांचं पद आणि त्यांचा पत्ता हे सर्व आपल्याला खाली लिहावं लागतं। आणि त्यानंतर आता सुरुवात होते 1 2 3 4 5 6 1 पहा अपीलकाराचे संपूर्ण, इथं सुद्धा आपल्याला अपीलकाराचं संपूर्ण म्हणजे आपलं स्वतःचं संपूर्ण नाव लिहावं लागतं। त्याच्यानंतर परत आहे पत्ता, पत्ता म्हणजे जे वर लिहिलं तेच लिहायचं। त्याच्यानंतर राज्य जन माहिती अधिकाऱ्याचा तपशील म्हणजे ज्या माननीय प्रथम अपील अधिकाऱ्याला आपण इथं अर्ज करतो आहे त्याच म्हणजे कार्यालयाचे जे माननीय राज्य जन माहिती अधिकारी त्यांचा तपशील म्हणजे त्यांचा पत्ता लिहायचं का, ते ऑफिसचं नाव वगैरे हे लिहावं लागतं। कारण आपल्याला त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही म्हणून त्यांच्यावरच्या म्हणजे माननीय प्रथम अपील अधिकाऱ्यांना लिहावं लागतं। तर त्यानंतर क्रमांक आला 4, तर ज्या आदेशाविरुद्ध अपील केले आहे तो आदेश मिळाल्याचा दिनांक म्हणजे ते आपल्याला पहिला म्हणजे जे पहिला जो अर्ज आपला फॉर्म क्रमांक अ आहे त्यामध्ये आपण जो अर्ज केला त्या अर्जानुसार ते मग आपल्याला आदेश पाठवतात, ते पत्र पाठवतात। तर ते पत्र आपल्याला कधी मिळालं, तो आदेश आपल्याला कधी मिळालं, तो आदेश आपल्याला मिळाल्याचा दिनांक यामध्ये नमूद करावा लागते। आणि आदेश काढला असल्यासच तो आपण दिनांक लिहू शकतो, अन्यथा आदेश मिळाले नाही असं आपण लिहावं। त्यानंतर आहे 5 अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक। आता अपील दाखल करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे ते त्याच्यामध्ये आदेश त्यांनी जर काढला असेल तर लिहितात की आपण 30 दिवसाच्या आत अर्ज करावा। तर तो जो त्या दिनांकापासून तर आजच्या दिनांकापर्यंत हे सर्व आपल्याला त्या आदेशात नमूद असते की या तारखेला तो आदेश काढला गेला आणि त्या तारखेपासून 30 दिवसापर्यंत अशी
30 दिवसापर्यंत आपण अर्ज करावा अशी माहिती दिली होती असं आपण लिहावं. आणि त्यानंतर 6वा क्रमांक आहे अपीलाची कारणे. म्हणजे अपीलाची कारणे 2 असू शकतात. एक तर माहिती मिळाली नाही किंवा समाधानकारक माहिती मिळाली नाही, हे 2 कारण असू शकतात. किंवा माहितीने समाधान झाले नाही, म्हणजे कधी कधी अर्धवट माहिती दिल्या जाते. अर्धवट माहिती म्हणजे असमाधानकारक असं असते ते. किंवा कधी कधी आदेशच काढला जात नाही, तेव्हा आदेश मिळाले नाही. त्यानंतर आहे क्रमांक 7 माहितीचा तपशील. आता याच्यामध्ये आपल्याला अतिशय शॉर्टकटमध्ये असं लिहावं लागतं. माहितीचा तपशील आपण काय विचारला, म्हणजे जो विषय हव्या, आणि त्याच्यानंतर 1-2 मध्ये खाली लिहिलेला आहे हव्या असलेल्या माहितीचे स्वरूप आणि विषय. स्वरूप म्हणजे लेखी स्वरूप पाहिजे का आपल्याला, तर जे लेखी स्वरूप पाहिजे लेखी स्वरूप. आणि विषय म्हणजे जो कोणता आपला विषय आपण माहिती मागितली तो विषय लिहायचा असतो. त्याच्यानंतर खाली या माहितीच्या कार्यालयाशी किंवा विभागाशी संबंधित आहे त्याचं नाव लिहावं लागतं. म्हणजे वरचंच ज्या कार्यालयाला आपण मान्य प्रतिमा अधिकाऱ्यांना संबोधून अर्ज केला ना, त्याच कार्यालयाची किंवा विभागाचं नाव, संबंधित त्याचं नाव लिहावं लागतं. आणि आता आपण आलो शेवटच्या टप्प्यामध्ये ठिकाण. म्हणजे आपण जिथं राहतो, जिथून आपण अर्ज करतो ते ठिकाण आणि तो दिनांक लिहावा लागतो. अपील करायची सही करावीच लागते. आपण बाकी कितीही काय केलं, आपण जर आपली सही केली नाही तर आपला फॉर्म डबल ते पाठवतात की आपली याच्यावर सही नाही. कृपया धन्यवाद. यानंतर आपण लवकरच सुद्धा आपण बोलू.